या एका चुकीमुळे ना आपण आपलं मॉनिटाईज झालेलं चॅनल डिमॉनिटाईज करून घेऊ शकतो। आता ती चूक कोणती आणि हे मला कसं कळालं ते सगळं सांगते पुढे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार मंडळी, YouTube मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 18 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। एकदा का आपलं चॅनल मॉनिटाईज झालं त्या दिवसापासून जर आपणच आपले स्वतःचे व्हिडिओ सारखे बघायला लागलो, जेणेकरून व्हिडिओच्या आधी येणाऱ्या ऍड्सचे व्ह्यूज वाढते, तर ते क्लिक इनव्हॅलिड क्लिक म्हणून समजलं जातं आणि आपलं जे अकाउंट असतं ना ते डिमॉनिटाईज्ड होतं। असं बऱ्याच लोकांसोबत झालंय की त्यांची एवढ्या वर्षांची मेहनत पाण्यात गेली आहे। त्यातल्याच एका व्यक्तीचा काल मी व्हिडिओ पाहिला होता आणि त्यावरूनच मला हे समजलं। मग मी विचार केला की ही माहिती प्रत्येक स्मॉल क्रिएटर पर्यंत पोहोचली पाहिजे, जेणेकरून त्यांचं झालं तसं कोणाचंही नुकसान होऊ नये। आता अशीच कॉन्टेंट, युट्यूब बद्दलची महत्त्वाची माहिती, मी केलेले एक्सपेरिमेंट्स, चुका, यामधून मला मिळालेली शिकवण, माझा प्रवास, या सगळ्यांवरचे व्लॉग्स मी दररोज घेऊन येत असते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून टाका, जेणेकरून कोणताच व्लॉग मिस नाही होणार। आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या माहितीतल्या सगळ्या स्मॉल क्रिएटर्सला लगेच शेअर करा। पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये उद्या सकाळी 11 वाजता। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला तर माहितीच आहे, सुरुवात जरी छोटी असली तरी स्वप्न खूप मोठी।